नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील तरुणांसाठी महिलांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। महिला व बाल विकास विभागातून सरळ सेवा माध्यमातून भरती होणार आहे। तब्बल 18,882 पदांची ही भरती होणार आहे आणि या संदर्भात अधिकृत माहिती राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि ही माहिती नेमकी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी दिलेली आहे आणि यावरती त्यांनी असं म्हटलं आहे की महिला व बाल विकास विभागामध्ये तब्बल 18,882 पदांची भरती होणार। हे सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांनी या ठिकाणी असंही म्हटलं आहे की महिला व बाल विकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्यासंदर्भात आज मंत्रालयातील दालनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनाने 70,000 पदांची भरती करण्यासंदर्भात निर्णय सुद्धा घेतला असून महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत 5,639 अंगणवाडी सेविका व 13,243 अंगणवाडी मदतनीस अशा एकूण 18,882 पदांची भरती केली जाणार आहे। अशा पद्धतीने अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व तरुणांसाठी अतिशय महत्त्वाची दिलासा देणारी ही बातमी या ठिकाणी आहे आणि यामध्ये 14 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मुख्य सेविका पदांसाठी सरळ सेवांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी उचित खबरदारी घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा दिलेले आहेत असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदांकरिता सुद्धा ही प्रक्रिया लवकरच सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना सुद्धा दिलेल्या आहेत। आणि मित्रांनो, मंत्रालयाच्या दालनामध्ये ही जी बैठक झाली या बैठकीला महिला व बाल विकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे यांच्यासह इतर अधिकारी सुद्धा उपस्थित होते। अशा पद्धतीची अधिकृत माहिती या ठिकाणी राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी, तरुणांसाठी, युवतींसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असल्या कारणाने ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करायचं आहे। आत्तापर्यंत सांगितलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे। चॅनेलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।